आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की माझे वडील वारले. केवळ त्यात माझा निष्काळजीपणा, भावाचा निष्काळजीपणा, असंच म्हणावं लागेल ना. कारण ते आजारी असताना मी स्वतः काळजी घेऊ शकलो नाही. त्याला कारणीभूत मी आहे. मी चूक मान्य करतो. पण खरंच माझी परिस्थिती खूपच खराब होती ना. त्याच्यामुळं आणि मला पैसा मिळवणं फार गरजेचं होतं. कारण मला तर याच मंडळींनी, समजा आईवडिलांनी वेगळं टाकलं होतं. माझ्या काही मिळकत नव्हती. त्यात आमची बायको हे सतत म्हणजे जाणं येणं माहेरी, अगर ती थोडंसं तिच्यामध्ये खूपच बदल झालेला होता. का बदल झाला होता ते असो. फक्त काय असतं, माणसाला कुठल्याही माणसामध्ये बदल होतो ना, त्याला कारण आहेत. आता मला ही बायकोचाच अनुभव नव्हता, तर आता सुद्धा मला खूप अनुभव आहेत. जोपर्यंत समोरच्या माणसाची काही कमजोरी, काही गोष्टी त्याला माहीत नसतात, ती माहिती करून घेऊस तर तो माणूस एवढा ह्यानं राहतो ना. माझ्याकडे अजून बी आतापर्यंत बी अनुभव येतं. एवढं निंत्यानं, एवढं प्रामाणिकपणे, एवढं व्यवस्थित राहतो, एवढं माया दाखवतो, ही करतो. आणि एकदा का त्याला माहिती भेटली, अगर त्याला काही ज्ञान भेटलं की तो लगेच पलटतो. ही माझी पहिल्यापासूनची पद्धतच आहे. मला ते माणसं तशी येतं. त्यात बायको तरी काय अपवाद ठरावं. जोपर्यंत तिला काही गोष्टी कळत नव्हत्या, काही होत नव्हतं, तोपर्यंत तिनं मस्त व्यवस्थित राहिली. नंतर ती आता शहाणी झाली. जरा वातावरण बघून हे कळलं, ही किती शहाणा आहे, ही कळलं. माणसाला जास्त जवळीक आली ना, माणसाला कळतं हे आपण किती पाण्यात आहेत ते. तसा काही प्रकार झाला. समजा घरच्या तिकडल्या सांगण्यावरून बरेच, म्हणजे अगर इथलं बघितलं, याचं काही खरं नाही. वाटतं माणसाला हे किती पुढचं आहे. कारण अति जवळ आल्यानंतर माणूस हे असे वागतोच. बरं असो. त्याच्यामुळं एकतर मानसिक मी तणावामध्ये बी होतो. जरी मी पूजापाठ जप करत असल्या, शेवटी मी तरुण होतो आणि सळसळणारं रक्त होतं. कारण आज जरी मी तुम्हाला शांततेने बोलत असलो तरी त्यावेळेची माझी, समजा, शरीरचं जी सळसळपणा तो नव्हता. आता एक अनुभवातून खूप अनुभव आले. माणूस अनुभवातून शिकत असतो. कुठलाही माणूस तोच करतो. जसं जसं अनुभव होतं, जसं जसं वय वाढतं, तसं त्याला चांगले अनुभव वाईट अनुभव यातून तो शिकत राहतो. माणूस मरेपर्यंत शिकतो, फक्त शिकणारा पाहिजे. तसं त्यावेळेस मला कमी अनुभव असतील, कदाचित काही असेल, समजा माझ्याही वागण्यातून काही चुका होत असतील. मी म्हणत नाही की माझ्या वागण्यातून चुका नसतील, खूप असतील, चुका होत असतील. त्याचं म्हणजे त्याचा परिणाम म्हणा अथवा कुठला परिणाम म्हणा, म्हणजे एकंदरीत आता समजा वडील वारले, त्याला कारणीभूत मी बी म्हटलं ना, आणि भाऊ पण आहे. कारण भावाकडे पैसा होता, माझ्याकडे पैसा नव्हता. मेन तो जरी मला पैसे पुरवत होता, समजा वडिलाची काळजी घे, दवाखाना कर, काही कर, असं जर करत होता, तर त्याचे पैसे म्हणून तरी मला करावं लागलं असतं ना. पण ज्यावेळेस मी दवाखान्यात त्यांना न्यायचं यासाठी मी बोललो, त्यावेळेस त्याने मला नकार दिला.
म्हणजे तू बघ म्हणलंय, तुझं तू नेजा. अशा म्हणजे समजा आता त्याचं कर्तव्य होतं तो पण विसरला, त्याच्याकडे समजा पैसा असताना, आणि माझ्याकडे नव्हतं म्हणून मी विसरलो. आणि मला खूप गरजेचं होतं की पैशासाठी लोकांच्या कामं करणं, कसं पळापळी करणं, याच्यामुळं मी त्यांची समजा सोय करू शकलो नाही, दवाखाना करू शकलो नाही. आणि विशेष म्हणजे आई भांड कुदळ, मी तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणतो. आता आई पण नाही असं म्हणायला ना पाहिजे असं तुम्हाला वाटेल आणि मला पण वाटतं, पण जे माझं कसं एक पद्धत आहे की जे आहे ते आहे. मी चुकलो म्हणतो. मी म्हणत नाही मी शहाणा आहे. मी सुद्धा शहाणा नाही. आता थोडं चार गोष्टी शहाणपणाच्या गोष्टी करत असलो तरी मी पूर्वी शहाणा थोडंच होतो. मी बी अनपडच होतो ना. हं? तर समजा आई ही समजा जी काळजी आईनं करायची असते, हं? ते आई पण काळजी करत नव्हती. सतत भांडणं होते, पूर्वीपासूनच भांडणं होते घरामध्ये, दोघांचं जमतच नव्हतं सूत्र. हं? आणि त्याच्यामुळं समजा वडील राग राग खात नव्हते, उपाशी राहायचे. आणि त्यांना पहिल्यापासून उपाशी राहण्याची सवय, ती काही उपास धरत नव्हते, उपासाचा काही प्रकार नाही होता. ते ते त्यांना काहीतरी अगर त्यांना जात नसेल काय असेल ते, कारण ते त्याविषयी कधी मी बोललो बी नव्हतो, अगर त्यांनी बी कधी सांगितलं नव्हतं. एक कोरीशी भाकर खाल्ली खायचे, दिली अर्ध. म्हातारी आमची म्हणजे आई शेतात जाताना काहीतरी एक कोर भाकरी ठेवून जायची, कारण ते म्हणायचे मला एवढीच पाहिजे म्हणून. तेवढीच खाल्ली तर खाल्ली, नाहीतर नाही खाल्ली, असं असायचं. त्याच्यामुळे ते सतत उपाशी राहायचे. बरं, उपाशी राहणं ते राहणं. समजा मी कधी कधी मला वाटायचं, ज्यावेळेस लग्न नव्हतं झालं त्यावेळेस मला बी अशा प्रकार कळायचा. त्यावेळेस मी म्हटलं बाप्पा तो मी करून देऊ का काही, तर ते नको नको म्हणायचे. नको. म्हणजे कधी मी केलंय आणि त्यांनी खाल्लंय असं नव्हतं ना. मला वाटायचं कधीतरी आपण थोडंसं चांगलं करून द्यावं, काय करावं हे पण वाटायचं मला. मी करण्याचा प्रयत्न पण करायचा. ज्यावेळेस ही नव्हती तर कुठं जायची तरी अगं त्याच्या अगोदर बी मी करत होतो. पण थोडंसं मग द्यायचं, मी तिथं ठेवून द्यायचं त्यांच्याकडे. मग खातील अगर नाही खातील फक्त नेऊन ठेवायचं. म्हणजे केवळ मला सांगायचं आहे काय की केवळ खाण्या वाचून ह्या आमच्या वडिलांची तब्येत खालावली होती. कारण कसलं असतं, माणसानं थोडं तरी खावं लागतं. काम करायचे तर ते खात नसत. त्याच्यामुळं ते एकदम आशे होते, खरपडे होते एकदम. हं? आणि आमची आई दन 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 भांडायची आणि खात असं. ती खाण्याला कमी करत नव्हती. तिच्या तब्येतीला सांभाळून पण दुसऱ्याला ताण देत होती. हं? आणि वडील त्या गोष्टी लागून घ्यायचे. मनाला समजा बोललं की त्यांच्यात समजा दोघांच्या भांडणामध्ये ते स्वतःला हे करून घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांची ऑटोमॅटिकली परिस्थिती जी आरोग्याची आहे ती खालवत चालली होती. आता तुम्ही असं का सांगतो, त्यांचं वय नव्हतं जायासारखं, कारण त्यांच्या बरोबरचे अजूनही लोक आहेत, बरेचसे आहेत अजून. हं? केवळ खाण्या वाचून अगर स्वतःची काळजी न घेतल्यामुळे हे परिस्थिती उद्भवली. तर आता हे सांगायचंय काय की माणसाला माणूस गेल्यानंतर किंमत कळते. जोपर्यंत होते त्यावेळेस मला ही किंमत नव्हती. हो ना, खरं सांगायचं, मला किंमत वाटली असती तर मी काहीही करून काळजी घेतलीच असती ना, कसंही करून. पण मला त्याची काही वाटलंच नाही. तसा निवळ काही लहान नव्हतो मी न वाटायसारखा. चांगला मोठा होतो. पण काय जाणे समजा मला नव्हतं कळत. पण ज्या वेळेस वडील गेले तेव्हापासून माझ्यामध्ये शहाणपणा आला. कोणत्याही माणसाला असलेल्या गोष्टीची किंमत नसते, नसल्यानंतर त्याची किंमत येते. जे आपल्याकडे नाही ना त्याची किंमत खूप येते, आपल्याला किंमत वाटते त्याची. जोपर्यंत होते तोपर्यंत मी कधी काळजीच घेतली नाही. बरं, काळजी घेण्याचं कसं, त्यांची माया बी लागलेली नव्हती. कारण मी तर तुम्हाला बऱ्याच भागामध्ये सांगितलं की
आई वडील कधी आई वडिलाचं प्रेम माझ्या लाभलं नसल्यामुळे माझी वृत्ती समजा तशा पद्धतीची झाली होती, एकटेपणाची. हं? त्याला कारणीभूत ते पण असं माझा स्वभाव गुण तसा बनला असेल. हं? आपल्याला कुणी नाही म्हणून मला त्यांची काही क्यू सहसा येत नसावी. हं? पण ते जाऊ द्या, ते झाल्या त्या तारुण्याच्या गोष्टीमध्ये. परंतु ते गेल्यानंतर मला त्यांची किंमत वाटू लागली. मग प्रत्येक गोष्ट त्यांनी जी सांगितलेल्या काही गोष्टी होत्या ती खूप मार्मिक बोलायचे ना, मुद्देसूद बोलायचे. म्हणजे मी काय करावं काय नाही, अगर बऱ्याचशा गोष्टी बोलत भांडून कसं रागावून कशा, पण मला त्याची किंमत कळत नव्हती. बऱ्याच गोष्टी सांगत होते, व्यावहारिक सांगत होते, सर्व गोष्टी सांगत होते, पण त्याची किंमत मला त्यावेळेस कळत नव्हती. त्याचं महत्त्व मला पटत नव्हतं. कारण माझी ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हती. अशी बऱ्याच जणांची असते. ज्यावेळेस आपल्या घरातील माणसं, वडीलधारी मंडळी त्यांच्या अनुभवातून काही आपल्याला गोष्टी सांगत असतात, त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर नक्कीच कळते. म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, जे का आता समजा मला जशी पुन्हा गेल्यानंतर कळायला लागली किंमत, म्हणून मी पुन्हा आईची काळजी घ्यायला लागलो. आईचं माझं सूत्र जमत नव्हतं, ते पण सांगतो. पण की असं तरी होऊ नये आईला परत, म्हणून मी थोडीशी काळजी घेत असे, मुद्दामहून काळजी घ्यायला लागलो. माया करत नव्हतो, माया ते बी करत नव्हते असं नव्हतं, काहीच नव्हतं तसं. पण म्हटलं आता नाही तसं होऊ द्यायचं. आणि योगायोगानं म्हणा की माझी परिस्थिती पण थोडी आता बऱ्यापैकी सुधारली होती, आर्थिक परिस्थिती. त्याच्यामुळं मला आईची काळजी घ्यायला काही आवड नव्हतं. कारण मी जरी भांडत असली, काही करत असेल, माझ्या बायकोचं तिचं भांडण व्हायचं, त्याच्यामुळं माझ्यावर बी ते राग उचकायचे. अगोदर बायको नव्हती तेव्हा बी भांडत होती, आणि बायको आल्यानंतर बी भांडत होते. ते भांडण ही काही बायकोमुळंच होतं असं काही नाही, बायकोमुळं भांडण असं काही नाही. ते पूर्वी भांडणं म्हणजे रागवणं चालूच होतं, माझ्या बाबतीत होतच ते. म्हणजे माझ्या 5वीला पुजलेलं होतं ते भांडण नावाचं. पण ते काही असो, मी एकच ठरवलं. कारण मी सांगितलं ना मागच्या एका भागामध्ये की जी गुरुजी होते, नाळवंडेकर गुरुजी होते, मी बघितलं होतं की त्यांनी त्यांच्या आईला साडी नेसवताना म्हणजे आजारपणामध्ये ती सेवा कशी करत होते हे मी पाहिलं होतं. म्हणून त्यांच्यापासून बोध घेतला होता मी की समजा काही असो, शेवटी आपल्याला जन्म दिलाय, आणि जन्म दिल्या असल्यामुळे तरी आपण काळजी नका का आपल्याला प्रेमानं बोलणार, नका का काही करणार, पण आपलं कर्तव्य, नका आपल्यासाठी काही केलेलं नसुद्धा, पण मुलगा या नात्यानं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं जागृत झालो होतो. कारण वडील आपण निष्काळजीपणामुळे वडील गेले याची जाणीव मला झाली होती. त्याच्यामुळं आईची काळजी घेत होतो, त्याला कारणीभूत ते होतं. मग मला ती किंमत कळली ना, नसलेल्या माणसाची किंमत कशी येते. उद्याच्याला भविष्यात आई गेल्यानंतर बी तिची किंमत कळण्याच्या अगोदरच आपण तिची काळजी घेतली तर काय होईल, म्हणून मी थोडीशी काळजी घेत होतो. आई बरेच नाटकं करायची, काही करायची. नवरा बायकोत बी भांडण लावण्याचा प्रयत्न व्हायचा. पण कधी भांडायचं, उलटं सुलटं बोलायचं, मी पण चालायचं. पण तिला लागणाऱ्या गोष्टी मी तिला पुरवत होतो. ती काय आमच्यामध्ये राहत नव्हती. आम्ही नवरा बायको दोघंजण एकत्र, आणि आई बाजूच्या रूममध्ये. आईला आमच्यामध्ये सामावून घ्यायचं होतं. आईनं एकत्रपणामध्ये कधीच राहिली नाही, कारण ती स्वतंत्र विचाराची होती. तिला आमचं काही पटत नव्हतं, आमचंच काय कुणाचंच पटत नव्हतं. कारण तिची स्वच्छता, म्हणजे स्वच्छता कशाची, पण तिला दुसऱ्यांना हात लावलेला जमत नसं. म्हणजे आता तुम्हाला काय सांगू आईच्या भानगडी. आई काय करायची, मिरच्या असतात का नाही, मिरच्या आपल्या लाल मिरच्या, तिखट कुटायच्या, तिखटाच्या मिरच्या. तुम्हाला थोडंसंही वाटेल, पण मी सांगतो एक कुतूहल म्हणून. पण त्याचे महत्त्व होतं, मला आता कळतं ते गेल्यानंतर, आई पण गेल्यानंतर. ती मिरच्या जरी बाजारून अगर कुठून आणल्या, आपल्या हे लाल मिरच्या वाळू घातल्या, तर ते मिरच्या धुवून
परत सुकवायची. जिथं का धूळ येत नाही अशा ठिकाणी ती मिरच्या सुकवायची, वाळवायची, धुवून. लक्षात घ्या, मिरच्या धुवून ते सुकवायची. आणि नंतर ते तिखट बी कुटताना असे याच्यावर जात नव्हती, घरीच कुटण्यासाठी सुद्धा कुणाला हात लावू देत नव्हती. कुणाला जायचं कामच नव्हतं. सगळ्या गल्लीत बोळत माहीत होतं द्वारकाबाईला जमत नाही, द्वारकाताईला जमत नाही. त्याच्यामुळं ती तशी स्वच्छता. आता तुम्ही म्हणता ना, आता मिरच्याच धुवून टाकत होती असं काही नाही. आता त्यावेळेस असं काही पुण्यातलं मीठ नव्हतं, खडी मीठ असायचं, खडी मीठ. मग ते मीठ सुद्धा चाळणीमध्ये घ्यायची, मीठ टाकायची, वरून पाणी टाकायची आणि ते मीठ धुवून परत वाळवायची, घरामध्ये सुकवायची, ते मीठ वापरायची. नाही, वास्तविक तिचं बी काही काही गोष्टीला बरोबर होतं. ती मीठ धुतल्यानंतर मीठ कमी होत असेल विघरून बी, त्याच्याबद्दल काही नाही, परंतु खरंच मिठामधून घाण निघत होती, मळ निघायची. मिरच्या धुतल्या तर मिरच्यामधून सुद्धा धूळ निघत. त्याच्या मग आता जर मी विचार केला ती का करत होती, त्यावेळेस मला तिचं हसू यायचं, राग यायचा. पण समजा ती मिरच्या मार्केटमधून आणल्या, मार्केटमध्ये धुळीवर कुठून आणल्यात, कुठून शेतामधून, ती मिरच्या धुतल्यानंतर मिरच्यामधून मी धूळ निघायची, आपलं घाण निघायची ना मिरच्या धुतल्यानंतर. म्हणजे वाळलेल्या मिरच्या बी धुवून परत सुकवायच्या आपल्या घरात. ही प्रत्येक गोष्ट असं धुवून वापरणं. आता समजा दळण समजा ज्वारी असेल, पिवळी वगैरे, गहू काय जे असेल ना, ती परत परत कितीतरी वेळ धुवायची, ती धुवून वाळवायची. आणि वाळवत रस्त्याला जमत नव्हतं तिला वाळवून. जोपर्यंत वाळत आहे तिथं तेव्हाच इकडे तिकडे फिरायची, का तर कोणी हात लावीन. तिला हात लावलं दळणाला की परत धुवायची. ती दळण वाळू घातलं आणि कुणी जर समजा असं वाळलं की तुम्ही बघितलं बाया माणसानं कुणी, तर लगेच ती परत धुवायची. एकतर त्या हात लावणाऱ्याची नशाच करायची बोलून. त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टी होत्या. आईची खोड अशा पद्धतीची होती. आम्हालाच काय, आमच्या वडिलाला सुद्धा कुठलं काही हात लावायचं हे नव्हतं त्यावेळेस. आता समजा वडील तर गेले, पण ही प्रत्येक गोष्ट आता पाण्यावर, आता हापसा, आता पूर्वी विहिरीचं आडाचं पाणी, पण त्यानंतर हापसा, हातपंप. हातपंपावर गेलं तर ती अगोदर गर्दी आहे का ती बघायची. मग 2-3 असल्या तर ती आपल्या झाकून त्या कळशीवर असा हात ठेवूनच, अगर पदर ठेवूनच ती भरताना दुसऱ्याला म्हणलं की ती असं झाकूनच असा हात करूनच लावायची. कारण दुसऱ्याचं कोणाचं पाणी शितोड्याचं मध्ये जाऊ नये, हे असली स्वच्छता. आता अतिरेक होत होता स्वच्छता, त्याच्यामुळे बराच त्रास होत होता आम्हाला बी. म्हणजे सगळं हीच, म्हणजे अतिच स्वच्छता. त्याच्यामुळं सतत आमचे कुणी हात लावणं, तिच्या समजा दुरडी भाकरी करायला कुणी हात, आपण दुरडीला हात लावला तर ती दुरडी धुतलीच. अगर भात लावला त्या दुरडीमधल्या भाकरीला तर भाकर पुन्हा ती खाणार नाही, ती दुसरी करून खाणार. ती काय कर, तुझं तू उचला आणि घ्या. त्याच्यामुळे दुरडीला हात लावायचा नाही परस्पऱ्या, म्हणजे भाकरी ठेवायच्या टोपलेला. ते हे असे विचित्र. पण काही काही वेळेस दळणाचं बी आम्ही बघितलं तर दळणामध्ये खरंच बाहेरून आपण ज्वारी आणतो. ज्वारी आणल्यानंतर धुवून बघा तुम्ही सुद्धा, घाण खूप निघते, खूप घाण निघते त्याच्यामध्ये. म्हणजे कुठं हात लावलेले, कुठून आली, कशी आली, हे साहजिक आहे. आता मी त्याचा विचार करतो, मी कधी कधी, आपण करत नाही तेवढे बरेचसे लोक. आपण आणतो की लगेच डायरेक्ट निवडतो की लगेच पाठवतो दळणाला. पण धुवून पहा तुम्ही, त्याच्यामध्ये समजा केमिकल पावडर सुद्धा काही लावलेलं, किडून लागू नये म्हणून, ते धुणं सुद्धा गरजेचं आहे. माझ्याकडे एक किस्सा आलता एक गावातलाच, की त्यांच्या घरामध्ये सतत संडास लागायची. मग आता ती ज्वारी जी वापरत होते, त्या ज्वारीला त्यांनी समजा औषध लावतात, कीड लागून म्हणून औषध लावतात तिथे. मग ते औषध लावल्यामुळं मी शोध घेतला ह्यांच्याकडं, म्हणजे आमचे संडासच राहत नाही. म्हणजे कुणा आईला लागते म्हणावं, कुणाला तरी पोराला लागते, अमुक ती सांगायचं ते माणूस. मग मला एकदम आठवलं की म्हणलं ठीक आहे.
मी त्यांना म्हटलं नाही की तुम्ही दळणाला काय लावलं होतं म्हणजे ज्वारीला. मी म्हणलं ठीक आहे संडास लागते ना, एक दळण असं करा की तुम्ही धुवून घ्या आणि परत ते दळून आणून पुन्हा करा आणि पुन्हा लागते का ते सांगा. तो प्रयोग केला तर बंद झाली. याचा अर्थ काय की ज्वारीला कुठल्या याला औषध लावलं जातं, मग ते औषध धुणं सुद्धा गरजेचं आहे. आईचा त्यावेळेस राग येत होता, पण खऱ्या काही गोष्टी तिच्याकडे होत्या. आपल्याला वाटतं हं? मिरच्याचं झालं, धुळीतून येतात ते, असे प्रकार, हे आईचा स्वभाव असा. याच्यामुळं काय होत होतं, आमच्या बायकोनं अगर कुणी आम्ही जाऊन हात लावायचं काम नव्हतं. त्याच्यामुळं थोडं कधी चुकून हुकून लागला तर भांडणच असायचं. हे असं चाललं होतं. पण मला ही जरी करत असली तरी कधी विचारायचा, कधी राग यायचा, पण म्हणलं आईला जपायचं, कारण आता आई आहे तेवढं तरी सांभाळावं आपलं. आणि परिस्थिती योगायोगानं म्हणा, वडील गेल्यानंतर माझी परिस्थिती बऱ्यापैकी हळूहळू सुधरू लागली होती. म्हणजे कामाचे वगैरे पैसा वगैरे थोडाफार बऱ्यापैकी यायला होता, म्हणजे चांगलं घर भागायसारखं. हं? आणि त्याच्यामुळं आईला सांभाळणं मला काही जड नव्हतं. म्हणजे आईला म्हणजे काय माझ्यापाशी राहत नव्हती, ती तिच्या बाजूला राहत होती, पण तिला दवाखान्याला पैसे म्हणले की पैसे द्या. कधी तिनं मला काही डायरेक्ट म्हणत नसली तरी हे बायकोपाशी म्हणायची मला दवाखान्यात जायचं आहे असं तसं. मग ही मला म्हणायची आईली दवाखान्यात पैसे द्या. हं? म्हणजे काय जे असं ना, मला डायरेक्ट कधी नसलं तर हिच्यापाशी सांगायची. आणि एवढं खरं आहे, समजा माझी बायको मला समजा नसेल एवढी काळजीची, पण माझ्या आई वडिलांना भांडण काही करीन, पण आई वडिलांना कधीही तिशी इतरासारखी करत नव्हती, केलं बी नाही तिनं. तेवढं खरं आहे. ती मला मला एखाद्या वेळेस खाऊ घालायची नसं, देत नसल, पण त्यांचं घेत होती. आता ज्यावेळेस वडील होते ते वडिलाला सुद्धा प्रयत्न करायचे, पण ती वडील भीत असत. कशाला भीत असेल, जर हिच्या हस्त खाल्लं आणि म्हातारीला जर कळलं, म्हणजे म्हणजे आईला जर कळलं तर आई भांडण काढायची, म्हणून ती खात नसत. मग मुकाट्या चुकाट्या खायची तिच्याकडून, गुपचूप गुपचूप. हे असलं चालायचं. आणि म्हातारीला बी आमच्या बायकोचं आवडत होत्या काही गोष्टी. आता ह्या आमच्या बायकोला काय भरगतचं जेवण करता येत नव्हतं, म्हणजे असंच पोळी भाजी करीत होती, पण भाकरी वगैरे करता येत नव्हतं. मग आमच्या म्हातारीला कधी कधी मूड आला की म्हणायची, अगं त्याला का कसं भाकरी खाऊ वाटते, भाकरी करून द्या. त्याचं कसं होतंय बारकोचं होईले, हां दन 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 भाकरी थापायच्या, तर करीतच नाहीच भाकरी. मग कधी मूड आला तर म्हातारीला कधी वाटलं तर ती भाकरी केली की एखादी भाकर आणून ठेवायची माझ्या त्या म्हणजे रूममध्ये द्यायची हिला. आणि मग म्हातारीला हिच्याकडलं काही खायचं असलं की ती करून द्यायची, भाकरी द्यायची आणि ती तिच्या बदल्यात घेऊन जायची. तर आता हिला काय सव होती, ही आमची बायको जरा नखरेली होती. तिला म्हणजे अशी भाजी पोळीचं एवढं जेवण नको, तिला काही ना काही पदार्थ नवीन नवीन काहीतरी, कुठं इडली कर, डोसा कर, कुठं काही कर, हेच आवड जास्त. मग ही काही ना काही नवजुनं आटम करत राहायची काही नाही. मग ही म्हातारीला ती जरी म्हातारी मग तिथं करायला लागली, ही कळलं काय करायलीस ग म्हणे. आता म्हणे ही नाव ती कळलं, आता साधना ही नाव मी इकडलं ठेवलेलं आहे. तर म्हणे काय करायलीस ग, ही करायले डोसे करले आई, थांब मी येईल बघ तिथं. मग ही रूममध्ये तिथं तिच्या करती तिथं बसायची आणि हिनं उलटा असं ताजं काढल्या काढल्या उचलायची पटकिनी. म्हणजे तिनं परत आलं. आता अवघड असा प्रश्न आहे की करणार ही, पण पुन्हा तिचा हात लागू द्यायचा नाही, असं विचित्र वागायची म्हातारी. मग ती घ्यायची पटकिनी काय, तिला एक दोन काय घ्यायची आणि तिकडे तिच्या रूममध्ये अगं तिथंच बसून काय खायची. म्हणजे चांगलं केलंच ग, ही तो आमची बाई फुगायची चांगलीच. म्हणजे म्हातारी ज्यावेळेस चांगलं केलं तर कौतुक बी करायची, असं नव्हती करीत. मग हे असंच चालायचं, कधी रुसवे फुगवे ह्या गोष्टी. पण मी पुन्हा एकच शिकलो वडील गेल्यानंतर, की आता जी आहे आपल्याकडे त्या गोष्टीचं काळजी घ्यायची. म्हणजे आई आपल्याकडे आहे तर आईला म्हणजे जी समजा नसेल गोड बोलली तरी आपण जेवढं जमन तेवढं आपण प्रयत्न करायचा सांभाळण्याचा. जी असं तिला आवड निवड जसं म्हणेन तसं करायचं. मी अशा पद्धतीनं आमचं चाललं होतं रुटीनमध्ये. हे मी आपलं कामं करायचे, हे करायचे. आणि फक्त मी तुम्हाला या आजच्या भागामध्ये एवढंच सांगू इच्छितो की मला जशी माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते ना,
कदाचित तुमच्या घरामध्ये कुणी आई वडील आजी आजोबा कुणीही असतील, वयस्कर माणसं असतील. हं? मी जसं चुकलो तसं तुम्ही चुकू नका. म्हणतात ना, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. हं? तशी मला ठेस लागली, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता जपून चला रस्त्याने, दगड आहेत. हं? तुमच्या घरामध्ये कुणी वडीलधारी मंडळी असेल, काय असेल, तर त्यांची काळजी घ्या, खरंच घ्या, काळजी घ्या. पुन्हा एकदा गेले ना, पुन्हा ताण करून त्यांचे सांगितलेले विचार करून काही उपयोग होत नाही हो. आहे तोवरच काय ते. आणि खरं सांगू का, मी आई बी आता नाही, आईला बी आता जवळजवळ 10 वर्ष होऊन गेलेत जाऊन. हं? पण आईनं खरंच मला आशीर्वाद दिला, मी तिची सेवा केल्याचा. फक्त एकच दुःख वाटतं मला, फक्त आईनं बघितलं माझं, काही काही गोष्टी बघितल्या, त्याच्यामुळे ती आनंदात थोडीशी आहे होती, समाधानी होती. पण वडिलांनी बघितलं नाही माझं. वडिलांनी माझी फक्त परिस्थितीच बघितली, नाजूक परिस्थितीच. माझी एकच कधी कधी तळमळ वाटते, कधी आठवण येते की वडील थोडं तरी माझं बघायला पाहिजे होतं. माझे मुलं बघितले नाहीत. आता बायकोचं बी 1-2-3 वर्ष संबंध आला. अगर माझं पुढचं काय, मी काय आता काय करायला होतो, मी आज काय विकास, अगर मी काय बनलो. त्यांची पण विचार म्हणजे चांगले होते, की ती धार्मिक विचार, त्यांना देवधर्माविषयी त्यांच्याकडूनच काही गोष्टी शिकलेलो नाही मी. त्यांनी फक्त बघायला पाहिजे होतं की माझं, की मी खरंच जी तुम्ही येडं पोरग म्हणत होतात, जी पोरग काही मापात नाही, ही पोरग काय झालंय पुढे. एवढं मला एक कधी मध्ये आठवण येते की त्यांनी जर बघितलं असतं तर त्यांना आनंद खरंच झाला असता. आईनं बघ थोडीशी माझी झलक बघितली, फक्त माझी प्रगती व्हायलेली बघितली. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला अजून सांगतो, तुमच्या घरामध्ये वडीलधारी मंडळी असतील त्यांची सेवा करा. मी आईची खूप म्हणजे जसं मला जमन तसं मी आर्थिक बाजूनं तिला, जसं मी गोड बोलण्याचा नव्हता विषय, पण मी होता येईल तेवढा तिच्यावर खर्च केला, जसं जमन तसं करण्याचा प्रयत्न केला. आणि ती गेल्यानंतर, आई गेल्यानंतर आईनं खरंच मला आशीर्वाद दिला. आई गेलेल्या वर्ष श्राद्ध होतं का नाही त्याच्या आधीपासून अजून माझ्यामध्ये खूप प्रगती झाली, खूप. आणि प्रगती झाली म्हणजे माझी समजा ही मठ समजा देवस्थान आहे, त्याच्या आधीच खूप झालेलं मी स्थापन केलेलं, पण चांगल्या नावारूपाला आलं 10 वर्षापूर्वीपासून. आणि एका दिवशी स्वप्नामध्ये आली साडी वगैरे, मी जिथं देवस्थान आपलं आहे आता मंदिर तिथं त्या शेतामध्ये, आणि म्हणली की चांगलं केलंस र, चांगलं केलंस तू, लय करमाय लागले. म्हणजे तिनं त्या रूपानं मला आशीर्वाद दिला. आणि खरंच मी शेवटी समजा तिची जमलं तसं मी एवढा प्रयत्न केला, म्हणून तिनं आशीर्वाद दिला. आणि तिच्या आशीर्वादामुळे आज मी समजा चांगल्या ह्याच्यावर आहे. म्हणजे माझ्या मनानं खूप मी मिळवलंय. समजा पैसा हा महत्त्वाचा नाही, आता मी माझा विषय वेगळा आहे तो, पण धार्मिक गोष्टीमध्ये खूप काही प्रगती केली. आज समजा 8 दिवसाला अन्नदान होते, महिन्याला अमावस्याला अन्नदान होते. कितीतरी लोक येतात जातात, माझे कितीतरी लोकांशी संपर्क झाले. खूप आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, परदेशामध्ये माझे संपर्क झाले, परदेशापर्यंत मी पोहोचलो, केवळ आशीर्वाद. म्हणून मी तुम्हाला मंडळी सांगतो की तुमच्या घरामध्ये कुणी बी वडीलधारी मंडळी असतील तर त्यांची सेवा करा, तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील ते. आणि आशीर्वादावरच सर्व चालतं घरातल्या. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण मागच्या बऱ्याच सांगतो की तुम्ही आशीर्वाद घ्या, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. हे अनुभव आहे माझा, मी अनुभवाशिवाय काही बोलत नाही. समजा ते गेल्या, मला आई वडील समजा गेल्यानंतरच माझी प्रगती जास्त झाली. वडिलांनंतर 15 वर्षानं आई गेलेली, आपलं 15 वर्षानं.
तर तरीही मला आई गेल्यानंतरही माझी खूप झाली सुधारणा आशीर्वादामुळे. जसं जमन तसं जमलं. आजपर्यंत तुमच्यापाशी जे बोलतो मी, गप्पा सांगतो, गप्पा बोलतो, काय काय सांगतो. हं? जी प्रगती आहे, काय जी झालंय, केवळ त्यांचा आशीर्वाद आहे. हं? आणि तुम्हा मंडळीचा बी आशीर्वादच आहे. फक्त मला जाता जाता सांगायचं की जी घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत ना, त्यांचा आशीर्वाद घ्या. अजून बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. हं? जी आई गेल्यानंतर बी आशीर्वाद मला स्वप्नात येऊन दिला. अजून बरेचसे आहेत माझे अजून खिस्से, काही एक एवढ्यावर भागलं नाही आपलं. खूप आहे अजून पुढे काय काय झालं, कसं झालं, त्या गोष्टी अजून ऐकायच्यात आपल्याला. पण आजच्या भागापुरतं मी इथेच थांबतो आणि परत भेटणारच आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा, मार्ग शिवभक्तीचा.